चोरीचा तपास यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर रोहित सर आणि त्यांची टीम एका नवीन आणि मोठ्या आव्हानासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्यासमोर एक नवीन आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे, ज्यासाठी एक नवीन युनिट सुरू करावे लागणार आहे. या नवीन युनिटची जबाबदारी रोहित सरांनी त्यांच्या टीमला सोपवली आहे आणि ते स्वतः या युनिटचे लीड म्हणून काम करणार आहेत. पुढील भाग. नवीन युनिटच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली. टीमला आता अनेक नवीन गोष्टी शिकायच्या होत्या, ज्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामाचे नियम, नवीन तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणावर नियोजन यांचा समावेश होता. नियोजन आणि प्रशिक्षण. रोहित सरांनी टीम सोबत अनेक मीटिंग्स घेतल्या. त्यांनी नवीन प्रोजेक्टची सखोल माहिती दिली आणि प्रत्येक सदस्याला त्याच्या भूमिकेबद्दल समजावले. टीममधील प्रत्येकाला नवीन कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करण्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या. विलासने पुन्हा एकदा आपल्या नोट्सची वही बाहेर काढली, पण यावेळी ती केवळ माहितीसाठी नसून भविष्याच्या नियोजनासाठी होती. आव्हाने आणि उपाय. नवीन युनिटसाठी जागा शोधणे, नवीन उपकरणे खरेदी करणे आणि नवीन कर्मचाऱ्यांची भरती करणे ही मोठी आव्हाने होती. सुनील आणि आकाश यांनी या कामात पुढाकार घेतला. निलेशने नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला आणि त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी घेतली. राहुल आणि महादेव मामा यांनी लॉजिस्टिक्स आणि कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली. टीमवर्कची परीक्षा. अनेकदा अडथळे आले, पण टीमने एकत्र काम करून ते सोडवले. रोहित सर नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्यांनी टीमला आठवण करून दिली की त्यांचे यश त्यांच्या एकजुटीवर अवलंबून आहे. नवीन सुरुवात. काही महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर नवीन युनिट उभे राहिले. ते एक आधुनिक आणि कार्यक्षम युनिट होते, जे आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टसाठी पूर्णपणे सज्ज होते. उद्घाटनाच्या दिवशी रोहित सर आणि त्यांची टीम अभिमानाने एकमेकांकडे पाहत होते. हा केवळ एका नवीन युनिटचा आरंभ नव्हता, तर त्यांच्या करिअरमधील एका नव्या अध्यायाची सुरुवात होती. तुम्हाला या नवीन युनिटच्या प्रवासाबद्दल आणखी काही जाणून